नवी मुंबई भाजपमध्ये नाराजीचे वादळ. आमदार मंदा म्हात्रे यांना एबी फॉर्म मिळाला, मात्र जिल्हाध्यक्षांची सही नसल्याने मोठा वाद. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांना पक्षाकडून एबी फॉर्म तर देण्यात आला, पण त्यावर भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांची सही नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे आमदार मंदा म्हात्रे यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा केवळ तांत्रिक मुद्दा नसून माझ्या कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय आहे, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. या संदर्भात प्रतिक्रिया देताना आमदार म्हात्रे म्हणाल्या की पक्षाकडून या विषयावर स्पष्टता मिळणे आवश्यक आहे. अशा गोंधळामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. असं आहे की भारतीय जनता पार्टीचं आतापर्यंत युती होणार म्हणून सर्व कार्यकर्ते आपापल्या विभागामध्ये काम करत होते. आता तिकीट वाटप आणि एबी फॉर्म वाटप आपल्याला माहित आहे 3 वाजेपर्यंत टाइम आहे. आणि काल माननीय मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटली आणि त्यांना सांगितलं की आमचे काय आम्ही 111 पैकी 111 मागत नाहीये, पण आम्हाला जे काही तिकिटी जिथे जिथे नगरसेवक नाहीत तिथे तिथे जाऊ शकत असतील तिथे एक एक दोन दोन आमचे लोक द्या तुम्ही. एक 12-13 लोकांचे मी म्हणजे आतापर्यंत मी 40 काढलेले, 40 वरून 20 वर आली, 20 वरून मी 12-13 वर आली. साहेबांनी संजू नाईकला फोन केला की मंदाताईंना तिकिटी द्याव्या लागतील. माझ्या समोर झालेलं भाष्य आणि आपल्याला निलेश म्हात्रेला सुद्धा तिकीट द्यावी लागेल, कारण तो तिथला नगरसेवक होता. काही कारणास्तव त्यावेळी निलेश म्हात्रेची तिकीट आपल्या सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने त्याच्या विभागाचे 3 तुकडे करून राष्ट्रवादीमध्ये असताना एबी फॉर्म भरल्यानंतर दुसऱ्याला एबी फॉर्म देऊन त्याची तिकीट नाईक फॅमिलीने त्यावेळी पण कापली. का माहिती नाही की निलेश हा त्यांना पुढचा प्रतिस्पर्धी वाटतो की काय, म्हणून नेहमीच निलेश बरोबर असा अन्याय केलेला आहे. पण माननीय मुख्यमंत्री काल बोलले की निलेशला तिकीट देऊन ताईंनी उर्वरित ज्या काही जागा मागितलेल्या आहेत तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना देण्यात याव्या. मी मुंबईवरून येऊन संजू नाईकला मी स्वतः फोन केला, त्यांचा पीएला फोन केला. त्यांचा पीएन सांगितलं संजू नाईकजी पुढच्या गाडीत आहेत. मी त्यांना स्वतः पर्सनल फोन केला. माझ्या फोनवर तुम्ही बघू शकता की आपण दोघं बसून या तिकीटमध्ये काही कमी जादी जे होतील ते आम्ही मान्य करू म्हणून. पण ना त्यांनी माझा फोन उचलला, ना मला त्यांनी प्रतिसाद दिला. मी आमदार होऊन स्वतःहून फोन का केला की उद्या पक्षांनी सांगू नये की तुम्ही का नाही बोललात त्यांच्याशी, साहेबांनी सांगितल्यावरती. तर मी फोन केला. डॉक्टर राजेश पाटीलनी 4 वेळा फोन केला आणि मला बोलवलं माझ्या शाळेच्या कार्यालयावर या, आपण तिथे बसून. मी जवळ-जवळ 5 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत संजीव नाईकजींची मी वेळ वेळ बघितली, टाइम बघितला, पण ते का आले नाहीत. 4 वेळा मी संजू नाईकला फोन केला, त्यांच्या पेला केला. त्यांनी फोन काय उचलून प्रतिसाद दिला नाही. त्याच्यानंतर डॉक्टर राजेश पाटील जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी मला 13 फॉर्म दिले. त्यांची 13ची माझी मागणी होती. मेन तरी एक एक दोन दोन द्या. काही नगरसेवक बसतील नाही बसतील. आणि म्हणले त्याची तुम्ही या 13 लोकांची तुम्ही तिकडे चर्चा करून घ्या संजू नाईककडे, त्यांना प्रमुख केलेलं आहे. तर त्या 13 फॉर्म दिल्यानंतर आम्ही आमच्या लोकांना बोलून ते बिचारे तयार होते. काल वकील अफिडेविट वगैरे करायला फॉर्म किचकट आहे. तेव्हा मी डॉक्टर राजेश पाटीलला बोलले की आपण सह्या करून दिला तर बरं होईल. ते परत परत मला आपल्याकडे फॉर्म घेऊन यायला नको. सकाळ सकाळ लोक जातील, कारण 3 वाजेपर्यंत भरायचं आहे. तर गर्दी असेल तर लवकर गेले तर ते नंबर लावून फॉर्म भरतील. ते बोलले ताई मी तुमच्या बाजूलाच राहतो, 5 मिनिटात येऊन मी सह्या करेन. तुम्ही एक किचकट फॉर्म आहे तर तुम्ही सगळे रात्रभर तयार करा. आमची लोक रात्रभर बसून ऑफिस आमचं रात्रभर चालू होतं. जर तुम्हाला द्यायचं नव्हतं तर आम्हाला रात्रभर कशाला कार्यकर्त्यांना बसवायचं. वकील आणून सगळ्यांचे रात्रभर आम्ही फॉर्म फिलअप केले. फॉर्म फिलअप केल्यानंतर मला म्हणाले की मी सकाळ सकाळ तुम्हाला भेटून सह्या करतो. मी सकाळी 6 वाजल्यापासून त्यांच्या घरी गेली. ते घरात सापडले नाही. त्यांच्या भावाकडे गेली, तिथेही नाही. त्यांच्या शाळेत गेली, तिथेही नाही. त्याच्यानंतर एका कार्यकर्त्याच्या फोनवरून त्यांनी फोन उचलल्यावर 7:30 वाजता माझं त्यांचं बोलणं झालं. ते बोलले मी ताबडतोब व्हाईट हाऊसवरचे फॉर्म भरतो आणि येतो. तुम्हाला फक्त 4 तिकिटी देतो. एक निलेश म्हात्रेला नगरसेवक म्हणून
आणि 4 बेलापूर गावामध्ये देतो. तर मी त्यांना काल सीएम साहेबांना पण सांगितले, की त्या गावामध्ये शिवसेनेच्या स्टँडिंग 3 नगरसेविका आहेत आणि स्टँडिंग पण तो माझी हे नगरसेवक आहे. 4ही नगरसेवक आहेत, 4-4 वेळा राहिलेले आहेत. तिथे तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट देता, ती काय पडण्यासाठी देता का? मी फुल ताकद लावीन, निवडून आणीन, तो नाही येईल. पण कार्यकर्ता आज खर्च करून तो मानसिकरित्या आज माझ्या सांगण्यावर उभा राहणार, खर्च करणार, मी खर्च करणार, निवडून आणणार. पण उद्या नाही आलं ते पॅनल तर सांगणार मंदाताईला आम्ही बेलापूर दिलं होतं. पण ते पडलं, मंदाताईचं पडलं. आणि मंदाताईच्या पोराला मग गेल्यासारखं पाडायला सगळे येऊन बसणारच आहेत. हे मंदाताईला आम्ही तिकीट दिल्याचा उपकार करायचं आणि गेल्या वेळेसारखं तिकीट कापायचं आणि म्हणजे आज हे कार्यकर्ते जे भारतीय जनता पार्टीचे माझी काही इथे लॉबिंग नाहीये. माझा इथं कोणी कार्यकर्ता लॉबिंग मधला नाही. सगळे भारतीय जनता पार्टीचे आहेत. वर्षानुवर्ष काम केलेले आहेत. त्या संघाचे सुद्धा 2-3 कार्यकर्ते आहेत. तर नुसतं भारतीय जनता पार्टीचे नाहीत. आबा जगतापी संघाचे आहेत, बरेचसे संघाचे लोक आहेत त्याच्यात. पण आता मला सांगण्यात आलं, की आम्ही बाकीचं तिकीट देत नाही. संजू नाईकनी सांगितलं, सागर नाईकनी सांगितलं. पण हे तिकीट ठरवणारे कोण? मी ते आमदार 3 वेळा त्यांनाच पाडून निवडून आले ना. इथं काहीतरी माझा प्रभाव असेल की नाही असेल. मग तुम्ही एवढं जर घाबरले असताल इथल्या वेगळ्या पक्षाला, तर तुम्ही जबाबदारी 111 ची घ्यायचीच नव्हती. तुम्ही 111 ची जबाबदारी घेतलीये. तर एबी फॉर्मवर सही करायला पाहिजे होती. ती त्यांनी केलेली नाहीये. आणि त्याच्यामुळे आज हे कार्यकर्ते इथं बसले गोंधळ अवस्थेत आहेत, की आमचं फॉर्म होईल की नाही, आमचं तिकीट होईल की नाही, या चिंतेमध्ये सगळे कार्यकर्ते तिथे उपस्थित आहेत. माझं कार्यकर्त्यांच्या मागेच पाठबळ राहणार आहे आणि माझी भूमिका स्पष्ट भूमिका आहे, की मी माझ्या मुलाला तिकीट घेणार नाही आणि जे 4 कार्यकर्ते त्यांनी जाणीवपूर्वक पडण्यासाठी दिलेत, ते त्यांनी 111 सीट नाईक फॅमिलीनी लढवावी. भारतीय जनता पार्टीचा महापौर म्हणून झेंडा लावावा. कारण गेल्या वेळी सुद्धा 111 सीट घेतल्या. आल्या किती त्यातल्या निवडून, पडल्या किती? त्याचा जायजा पक्ष घेईल. कारण जर तुम्ही सांगता 111 मध्ये माझी ताकद आहे, मग तुम्ही दोघं पडले का माझ्यासमोर? हा पण प्रश्न आहे ना कार्यकर्त्यांना. याचा अर्थ कार्यकर्त्यांनी काम केलं होतं माझ्यासाठी, म्हणून मी निवडून आली. ठीक आहे. असो भारतीय जनता पार्टी त्याची दखल घेईल, घेईल अगर ना घेईल, पण त्यांनी त्यांच्या नेतृत्वात 111 सीट निवडून आणावी आणि समाजाला दाखवून द्यावं, की माझं नव्या मुंबईमध्ये किती मोठं वर्चस्व आहे. ते त्यांनी सिद्ध करावं, पार्टीचे लोक निवडून आणून. दुसरीकडे या प्रकरणावर नवी मुंबई भाजपचे निवडणूक प्रमुख आणि माजी खासदार संजीव नाईक यांनी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की एबी फॉर्मवरील सहीच्या तांत्रिक विषयाची संपूर्ण माहिती घेतली जाईल. आमदार मंदा म्हात्रे यांची जी काही नाराजी आहे ती नक्कीच दूर केली जाईल. तसेच बी फॉर्मबाबत नेमकी काय अडचण आहे याची चौकशी करून जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही नाईक यांनी स्पष्ट केले. मला वाटतं या ठिकाणी प्रत्येक ए आणि बी फॉर्म मी स्वतः आणि डॉक्टर राजेशजी पाटील यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून चेक केले. जिल्हाध्यक्ष म्हणून शेवटी सही त्यांची आहे. त्यांनी मला दाखवले. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते स्वतः त्यांना मी सांगितलं की तुम्ही माननीय मंदाताईंच्याकडे स्वतः ए बी फॉर्म घेऊन जा आणि ते स्वतः ए बी फॉर्म घेऊन गेले त्या ठिकाणी. आता ते गेल्यानंतर हा काय प्रकार झाला हा निश्चितच मला कल्पना नाही आहे. शेवटी ह्याच्या संदर्भामध्ये राजेश पाटीलच आपली भूमिका किंवा स्पष्टता तेच देऊ शकतात. परंतु मला जिथपर्यंत माहिती आहे ए आणि बी फॉर्म हे सह्या केलेल्या राजेश पाटील साहेबांच्या माध्यमातून तिथे देण्यात आलेले आहेत. आता तिथे कसे बिना सहीचे बी फॉर्म गेले, त्यांच्यावर सह्या का नाही झाला हे डॉक्टर राजेश पाटीलच या ठिकाणी सांगतील. आणि मला असं वाटतं की आणि डॉक्टर राजेश पाटीलने सांगितलं की बाबा हे प्रसार माध्यमाच्या समोर आलं तर तुम्हाला प्रसार माध्यमाला सांगावं लागणार तुम्हाला. तर असं मला वाटतं की याच्यामध्ये निश्चितपणे जे काही गैरसमज असेल तो या ठिकाणी दूर होईल. मला वाटतं नाईक परिवार आम्ही आत्ता आलो 2019ला जेव्हा पक्षामध्ये आलो तेव्हा नाईक परिवार आम्ही या शहराच्या अनुषंगाने आलो. भारतीय जनता पक्षाने आमचा सन्मान केला. संदीप नाईक आमदार झाले, परत नाईक साहेब आमदार झाले, परत त्यांना आता मंत्रिपद दिलेलं आहे. त्याच्यामुळे नाईक परिवाराचा सन्मान पक्षाने खूप आमचा केलेला आहे. आम्ही पक्षाचे नक्कीच धन्यवाद करतो. परंतु त्यांच्यावर अन्याय करण्याच्या अनुषंगानं जर ते म्हणत असतील तर ते चुकीचं आहे. भारतीय जनता पक्षामध्ये कोणी एकटा निर्णय घेत नाही. इथे सर्व चौकटीमध्ये बसून एक त्यांची कमिटी असते ती निर्णय घेत असते.
आम्ही या ठिकाणी कुठलाही निर्णय घेत नाही आणि मला असं वाटतं जे नेतृत्वानं निर्णय आता काही ठिकाणी आमच्या लोकांनाही फॉर्म मिळण्याची त्या ठिकाणी त्यांनी चेंज करायला सांगितलेले आहेत. पक्षाच्या सांगण्यानुसार जो निर्णय आहे आम्हीसुद्धा मान्य केलेला आहे. आमची कुठलीही या संदर्भामध्ये पक्षाच्या अनुषंगाने तक्रार नाही. आम्ही पक्षाचा धन्यवाद करतो की त्यांनी युती जर केली असती तर महायुती झाली असती, परंतु आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाचा जो कार्यकर्ता आहे त्याला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. आम्ही पक्षश्रेष्ठींचं माननीय फडणवीस साहेब, माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचा आभार व्यक्त करतो. निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे नवी मुंबई भाजपमधील वातावरण चांगलेच तापले आहे. आता पक्षाचे वरिष्ठ नेते हा वाद कसा सोडवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.